नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटनी एक बुलिश मोमेंटम दाखवली आणि बऱ्यापैकी मार्केटनी कन्सोलिडेशन दाखवलं. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन पार्ट जास्त बघायला मिळाला. आता लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल बघितल्या होत्या, काही प्राइस ॲक्शन बघितली होती, सेटअप बघितले होते आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील मार्केटनी बऱ्यापैकी सेटअप दाखवलेले आहेत. जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं बेसिक नॉलेज असेल किंवा बऱ्यापैकी नॉलेज असेल तर तुम्हाला आजच्या मार्केटमध्ये काहीशी प्राइस ॲक्शन समजली असेल. ओके, आता उद्या आणि परवा जर बघितलं तर मार्केटला सुट्टी आहे. शनिवार आणि रविवारची मार्केट सोमवारी ओपन होते. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल आपण या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्राइस ॲक्शन काय बनते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतोय, सेटअप काय बनतोय, ओव्हरऑल चार्टमध्ये काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते याचं डिटेलमध्ये डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा जुने असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे ते 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप जे आपली MG फॅमिली आहे ते कंप्लीट करतील. ओके, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला 2 मिनटं 5 मिनटं तुमचा वेळ घेत असतो आवर्जून आणि काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक मार्केटमध्ये नवीन आहेत, काहींना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. आता खूप साऱ्या लोकांना मार्केट शिकायचं असतं, परंतु क्वेश्चन पडतो त्यांना की नक्की मार्केटमध्ये काय शिकायला पाहिजे. मार्केट जर बघितलं तर आपल्याला चार्ट बघायला मिळतो. हे जे चार्ट आहे तुमच्यासमोर आत्ता जर बघितलं तर निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे. मार्केटमध्ये काहीशा प्राइस ॲक्शन बघायला मिळतात, काहीशे सेटअप बघायला मिळतात आणि ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा जो बेस आहे तो आपल्याला प्राइस ॲक्शनवरती बघायला मिळतो. त्यामुळे प्राइस ॲक्शन जर तुम्हाला शिकायचे असेल, तुम्ही शिकत असाल, त्यामध्ये काय काय फॅक्टर बघायला मिळतात ते सपोर्ट रेजिस्टन्स काय असतो, सपोर्ट रेजिस्टन्सवरती मार्केट ज्यावेळेस अपडाऊन करतं त्यानंतर त्याच्यामध्ये काय सेटअप बघायला मिळतं किंवा काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते. प्राइस ॲक्शन करताना मार्केटमध्ये कशा पद्धतीने जे सेटअप आहेत ते तयार होतात ते. त्याचबरोबर डिमांड सप्लाय झोन कसा तयार होतो, डिमांड सप्लाय झोनवरनं मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार होते, हे जे सगळे प्राइस ॲक्शनचे घटक आहेत त्याचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर ओव्हरऑल तुम्हाला जे मार्केटचं बेसिक आहे, चार्ट रीडिंग कसं करायला पाहिजे हे बेसिक आहे हे तुम्हाला समजू शकतं. आणि त्याचसोबत पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, प्राइस ॲक्शनचा एक घटक आणि सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत नसेल तर मार्केटमध्ये लांबपर्यंत जाण्याचा प्रवास हा थोडासा अवघड होईल. खूप सारे लोक असतात जे मार्केटमध्ये काम करायचं बघत असतात परंतु त्यांना बेसिक नॉलेज नसतं. त्यामुळे बेसिक नॉलेज नाही तुमच्याकडे आणि तुम्हाला एखाद्या म्हणजे कुठल्याही जर सेक्टरमध्ये बघितलं तर बेसिक नॉलेज नसेल त्या गोष्टीचं आणि तुम्हाला त्या सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर ते काम करण्यापेक्षा अडथळे त्यामध्ये जास्त येण्याची पॉसिबिलिटी असते. जर तुम्हाला हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल परंतु तुम्हाला हॉटेल व्यवसायाचं बेसिक नॉलेज नसेल तर तुम्हाला माहिती ते हॉटेल कशा पद्धतीने चालू शकतं. किंवा तुम्हाला कुठला वेगळा व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला शेती करायची असेल, शेतीचा व्यवसाय करायचा असेल आणि ज्या व्यक्तीला शेतीचं नॉलेजच नाहीये, त्याला समजतच नाही की बटाटा खाली उगतो का वरती उगतो, हे जर नॉलेज नसेल तर तो बटाट्याची शेती करू शकतो का? आता हे खूप सिंपल उदाहरण आहे, कोणाकोणाला बालिश उदाहरणं देखील वाटू शकतात, परंतु अशा पद्धतीच्या काही ज्या गोष्टी आहेत की इतकंही नॉलेज नसतं तरी पण लोक मार्केट करण्याचं ट्राय करतात आणि हे जितकं दिसतंय तुम्हाला तितकं सोपं तर नाहीये. त्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये यायचा विचार करत असाल किंवा प्रॅक्टिस करत असाल तर थोडंसं लक्ष द्या की इथे रिस्क फॅक्टर खूप हाय आहे आणि तो रिस्क फॅक्टर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, मग तुम्हाला 2 उदाहरणं दिली मी. शेतीचं उदाहरण दिलं,
हॉटेल व्यवसायाचं उदाहरण दिलं. आता तुम्हाला समजून घ्यायचंय की बाबा आपण जर कुठल्या कंपनीमध्ये कामाला जात असाल, फॉर एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, तर तुम्ही कुठलीही डिग्री नाही घेतली आणि तुम्ही जर गेले एखाद्या ऑफिसमध्ये आणि तुम्हाला जर डायरेक्ट बसवलं की ही कामं करायची तुम्हाला, शक्यतो असं कोण बसवणार नाहीच आहे. कारण की तिकडे काही क्रायटेरिया आहेत. ओके. परंतु इकडे काही क्रायटेरिया आपल्याला बघायला मिळतोय का? त्यामुळे काय आहे की करताना कुठल्याही गोष्टी करताना थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. ओके. सो ही छोटी-छोटी उदाहरणं आहे, परंतु यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकतं. ओके. म्हणजे मार्केट जर तुम्हाला करायचं असेल, मार्केट जर तुम्हाला काम करायचं असेल मार्केटमध्ये, तर मार्केटचा पुरेपूर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याची प्रॅक्टिस ठेवणं देखील गरजेचं आहे. ओके. तुम्हाला आणखी एक सिंपल उदाहरण देतो, की आपण जर कोणी ड्रायव्हिंग स्कूल लावून गाडी शिकत असेल तर ठीक आहे. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलला जाता, तिकडे थोडीफार गाडी शिकता, ते गाडी शिकवणार आहे तो तुम्हाला शिकवतो. परंतु घरी आल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करणं पण तितकंच गरजेचं असतं ना. का फक्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकली आणि डायरेक्ट येऊन जर गाडी तुम्ही चालवायला लागली, तर थोडी-थोडी प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस करून 3-4 महिने, 5-6 महिने जातात त्यामध्ये. परंतु एकदा व्यवस्थित समजायला लागल्या गोष्टी, की थोडा कॉन्फिडन्स पण वाढतो. मग आपण थोडी नॉर्मल रस्त्यावरून थोडंसं ट्रॅफिकच्या रस्त्यावर येतो. ट्रॅफिकवरून थोडंसं हायवेवरती जायचा प्रयत्न करतो. मग ह्या प्रत्येक गोष्टी शिकण्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, काही स्टेप आहेत. स्टेप वाईज लोकं शिकण्याचा प्रयत्न करतात. ओके. मग मार्केटमध्ये काय आहे, की ह्या स्टेप आहेत छोट्या-छोट्या. त्या स्टेप वाईज शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करत जावा. ओके. अर्थात आता खूप साऱ्या लोकांना हे बोरिंग टॉपिक वाटलं असणार आहे. ओके. सो जे सांगायचे थोडक्यात ते तुम्ही समजून घेतलं असेल आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रायजेक्शन रिलेटेड किंवा रिस्क मॅनेजमेंट रिलेटेड, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल कोर्स जॉईन करण्यासाठी, शिकण्यासाठी, तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तसेच तिकडे टेलिग्रामची देखील लिंक आहे. टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला देखील जॉईन करू शकता. ओके. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रायजेक्शन समजून घ्या. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. लेवल तुमच्या समोर आहेत ज्या की आपण लास्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या. सगळ्या लेवल थोड्याशा हाईड करूया. आता लास्ट टाइम काय आपण बघितलं होतं की मार्केटनी या लेवलवरती काय म्हणजे ही लेवल कुठली तर 23,000च्या लेवलवरती काय केलं होतं मार्केटने प्रायजेक्शन बघितली होती. मी तुम्हाला लास्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन पण विचारला होता की रिस्क टू रिवॉर्ड रेशो कोणत्या साईडला आहे. तर खूप साऱ्या लोकांनी उत्तर दिलं होतं, आन्सर दिलं होतं की बुलिश साईडला आहे. आणि इकडे बघितलं तर मार्केट नेगेटिव्ह आणि या लेवलवरती मार्केटने एक डबल बॉटम तयार केला आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बऱ्यापैकी बुलिश साईडला बघायला मिळत होता. आज जर बघितलं तुम्ही तर काल मार्केटमध्ये 800 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम होता आणि आज मार्केटनी ओव्हरऑल जर बघितलं तर 112 पॉईंटची पॉझिटिव्ह मोमेंटम दिली आहे. ओके. सगळ्या लेवल रिमूव्ह केलेल्या आहेत. आता काय पाहायला मिळतं इकडे की आपल्याला इकडे बघायला मिळते की बाबा या लेवलवरती एक सपोर्ट होता, या लेवलवरती सपोर्ट होता. त्या लेवल जर बघितलं तर 23,000च्या आसपास एक लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके. या लेवलच्या खाली जर मार्केट काहीशी प्रायजेक्शन करून जात असेल तर मग हे जे स्ट्रक्चर आहे, जे बनलंय स्ट्रक्चर, हे जे डबल बॉटमचं जे स्ट्रक्चर आहे ते कुठे ना कुठे आपल्याला खराब होताना दिसते. ती प्रायजेक्शन आपल्याला दिसत नाही होताना. आणि त्याच्या खाली जर मार्केट येत असेल तर हे जे स्ट्रक्चर इथं बनलं होतं हे डबल बॉटमचं स्ट्रक्चर काय होऊ शकतं इकडे एक कप अँड हँडलचं आपल्याला इकडे प्रायजेक्शन बघायला मिळू शकतं. ओके. म्हणजे काय आहे की ह्या सपोर्टच्या खाली म्हणजे 23,000 किंवा जी काय आपण आता लेवल आपण मार्क करूया त्या लेवलच्या खाली जर मार्केट येत असेल तर मार्केटचं स्ट्रक्चर आहे ते काहीसं निगेटिव्ह बघायला मिळू शकतं. आणि हा जो रेजिस्टन्स आहे आजचा इंट्राडे आहे आणि कालचा इंट्राडे आहे या लेवलच्या वरती जर निफ्टी जात असेल तर मग काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग जो हा गॅप पेंडिंग आपल्याला बघायला मिळतोय या लेवलमध्ये आपल्याला मार्केट काहीसं बुलिश साईडला जाताना दिसू शकतं. ओके. तर आज जर बघितलं तर मार्केट भले या छोटासा गॅप अप ओपन झाला असेल परंतु ओव्हरऑल इकडे बघितलं की मार्केट छोटंसं गॅप अप ओपन झालं होतं
परंतु पहिल्या 5 मिनिटाची जर कॅन्डल बघितली, पहिल्या 5 मिनिटाची, तर जवळजवळ 170 पॉईंटची पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल होती आणि साधारण 40 ते 45 पॉईंट निफ्टी गॅप अप ओपन झाला होता. ओके, म्हणजे साधारण 210-220 पॉईंटची आपण इकडे बघू शकतो की गॅप अप ओपनच मार्केट झालं. ज्यावेळेस इतकं मोठा गॅप ओपन होतं त्यावेळेस इकडे जर बघितलं तर रेजिस्टन्स लेवल होता आणि तिकडनं मार्केटनी निगेटिव्ह साईड मोमेंटम दाखवली. ओके, म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स ब्रेक करता आला नाही निफ्टीला आणि तिकडनं निगेटिव्ह साईडला मोमेंटम. तर इकडे जर बघितलं तर काहीसा डबल टॉप इकडे बघायला मिळाला. ही जर प्रायजेक्शन बघितली तर काहीशी इकडे निगेटिव्ह छोटीशी प्रायजेक्शन बघायला मिळाली. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं तर पहिल्या 5 मिनिटाच्या जी 5 मिनिटाची कॅन्डल होती त्या कॅन्डलमध्ये आपल्याला निफ्टी कन्सोलिडेशन करताना बघायला, जी प्राइस इकडे आपल्याला प्रायजेक्शन कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळेल, काहीशी प्रायजेक्शन आपल्याला तशीच आजच्या देखील ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळाली. तर लेवल मार्क करून घेऊया. $22,950च्या आसपास आपल्याला सपोर्ट बघायला मिळते या लेवलवरती आणि या लेवलवरती. आजची क्लोजिंग जर बघितलं तर 23,114ला आहे आणि आजचा लो जर बघितला तर 22,065च्या आसपास लो बघायला मिळते. स्विंग कुठं बघायला मिळते, या लेवलवरती एक स्विंग बघायला मिळते 23,180च्या आसपास. नो ट्रेडिंग झोन मार्क करू याला आपण. रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती आणि आजचा जो हाय आहे त्या लेवलवरती. लेवल थोड्याशा समजून घ्या, लेवल मार्क केले पण प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घ्या. मार्केटनी आज जर बघितलं तर हा लो लावलेला आहे 23,065, परंतु जर याची ॲव्हरेज क्लोजिंग बघितली तर 23,114 वरती आलेले आहे. साधारण जर बघितलं तर या लेवलच्या आसपास. मार्केटने जर बघितलं तिकडे एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन करून हा जर बघितलं तर काहीसा डबल टॉप आहे, डबल टॉप करून प्रायजेक्शन थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे. ओके, आता लो जर बघितला तर हा एक सपोर्ट बघायला मिळते 22,955 वरती आणि इकडे रिसेंटली जर बघितलं तर हा सपोर्ट लास्ट टाइम पण बघायला मिळाला होता. ओके, इथे ही सपोर्टची रेंज आहे, त्यामुळे इकडे एक बघा ज्यावेळेस इकडनं बाईंग मोमेंटम आलं ती स्ट्रॉंग बघायला मिळाली होती. रिस्क टू रिवॉर्ड रेशो आत्ता जरी बघितलं तरी बुलिश साईडला थोडासा फेवरेबल आहे, नेगेटिव्ह साईडला थोडंसं मार्केट आपल्याला ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दिलं, मार्केटने काहीशी इकडे बेरिश प्रायजेक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल, आजचा इंट्राडे लो 23,065ची हा की सपोर्ट लेवल आहे. रेजिस्टन्स जर बघितला तर 23,180च्या आसपास आहे. साधारण जर बघितलं तर 110-120 पॉईंटचा आपल्याला नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो 23,000 लेवलवरती बघायला मिळतोय, राऊंड लेवल आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 22,950च्या आसपास एक आणखी एक सपोर्ट बघायला मिळतो. तर या दोन लेवल आहेत, छोट्याशा लेवल आहेत, बिकॉज या लेवलवरती काय होतं की डिमॅन्ड झोन आहे आणि डिमॅन्ड झोनच्या आसपास जर मार्केट असेल तर मार्केटमध्ये अशा पद्धतीचे रिव्हर्सल बघायला मिळू शकतात. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जर ब्रेकआउट होत असेल तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो थोडासा रिस्की आहे. त्यामुळे तिकडे पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केट बुलिश मोमेंटम दिला होता. एक 23,65ची जी लेवल आहे ती एक सपोर्ट लेवल बघायला मिळते. मार्केटने जर काहीसं इकडे कन्सोलिडेशन करून जर अशा पद्धतीचं चॅनल जर ब्रेक केला, साधारण जर बघितलं तर फर्स्ट हाफचे जे ओपनिंग नंतर मार्केट फर्स्ट हाफमध्ये थोडं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक करत असेल 23,181ची, तर काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. फर्स्ट रेजिस्टन्स काय आहे 23,270 या लेवलवरती जो की स्विंग आहे. त्याच्यानंतर जर आजचा इंट्राडे हाय बघितला तर 23,350 आणि आणखी एक लेवल आपल्याला रेजिस्टन्सची बघायला मिळते, ती जर बघितली तर 23,426 थर्ड लेवल आपल्याला रेजिस्टन्स साईडला बघायला मिळते.
ओके. गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर सपोर्ट लेवलवरती गॅप डाऊन ओपन होते. गॅप डाऊन ओपन होऊन गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर जर डायरेक्ट नेगेटिव्ह साईडला मोमेंटम येत असेल किंवा कॅन्डल काहीशी रेड बनत असेल तर थोडंसं थांबून पुलबॅक घेऊन इंट्राडे लो ब्रेक होतोय का किंवा हे सपोर्ट ब्रेक होत आहे का हे बघणं गरजेचं आहे. आणि गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं आपल्याला रिकव्हरी करताना दिसू शकतं. एक डिमांड झोनवरती जर ओपन होत असेल तर रिकव्हरी करताना दिसू शकतं. गॅप अप जर ओपन होत असेल तर ते रेंजमध्ये आहे. या रेंजमध्ये कन्सोलिडेशन आपल्याला वारंवार बघायला मिळते. इकडे पण कन्सोलिडेशन, इकडे पण कन्सोलिडेशन आहे. आणि गॅप अप नंतर थोडंसं मार्केट आपल्याला स्लो होताना दिसू शकतं. ओके. तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. जाऊया बँक निफ्टीच्या चार्टवरती. बँक निफ्टी जर बघितलं तर 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय केलं इकडे बघून घ्या. इकडे जर बघितलं तर या लेवलपासून एक ब्रेकआउट आपल्याला लास्ट टाइम बघायला मिळतं. आज काय झालं, त्या लेवलवरनं ब्रेकआउट दिला. पहिल्याच कॅन्डलमध्ये इतकी मोठी मोमेंटम होती तर काहीसं याच लेवलवरती गॅप अप पण आपल्याला बघायला मिळते असं दिसते. बघ इकडनं डायरेक्ट लेवल इथं आली म्हणजे ते पण 600 वरनं 54,800 हे 400 पॉईंट आणि हे 200 पॉईंट म्हणजे 600 पॉईंटची सिंगल कॅन्डल ओपनिंग मध्ये झाली. म्हणजे जो बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे प्राइस ऍक्शन वरती बघायला मिळत होता ते सिंगल कॅन्डल मध्येच दाखवलं. ओके. आणि 600 पॉईंट जर बघितलं तर निफ्टीचं ॲव्हरेज मोमेंटम आपल्याला 400, 500, 600च्या आसपास. तर ॲव्हरेज मोमेंटम नंतर बघा इकडे जो रेजिस्टन्स आपण बघितला होता 54,400 त्या लेवलच्या आसपास गेला आणि तिकडनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. म्हणजे ज्या लेवल आपण बुलिश साईडला बघितलं होत्या, जी एक रेंज आपण बघितली होती फर्स्ट, सेकंड, थर्ड रेजिस्टन्स लेवलची, त्या रेजिस्टन्स लेवल दाखवल्या लेवल टच करून मार्केटने इकडे काहीसा निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके. आणि इकडे जर बघितलं तर नेगेटिव्ह मध्ये क्लोजिंग आहे. निफ्टीची क्लोजिंग पॉझिटिव्ह होती, बँक निफ्टीची क्लोजिंग नेगेटिव्ह आहे. बँकिंग सेक्टर थोडंसं नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. लेवल जर बघितलं तर क्लोजिंग कुठे बघा, नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे. लेवल ब्रेक केली का डाऊन साईडची नाही, त्यामुळे कुठल्याही खालचे लेवल चेंज झालेत का नाही. वरच्या साईडला जर बघितलं तर मार्केट लेवल टू लेवल आहे बघा. ब्रेकआउट दिला वरती रेजिस्टन्स वरती, खाली टप्पा बघितला तर पुलबॅक, हा पुलबॅक पण लेवलवरती, खाली आल्यानंतर परत जो रेजिस्टन्स घेतला तो पण लेवलवरती. मग लेवल आपल्याला कालचं जे आपण बघितलं तर त्याच लेवलवरती मार्केट आपल्याला दिसते. तर मार्केटनी जर बुलिश साईडची जी 53,700ची नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट जर बघितलं तर 53,250 जो की सपोर्ट लेवल आहे, या लेवलच्या वरती जर निघत असेल तर परत हे जे रेजिस्टन्स आहे 54,000, 54,200 आणि 54,400 या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात, जे की मार्केटने आज पण दाखवलं. पण तो आजचा ब्रेकआउट पहिल्याच कॅन्डलमध्ये रेजिस्टन्स लेवलपर्यंत गेला. डाऊन साईडला जर बघितलं तर या लेवलती सपोर्ट आहे, या लेवलती सपोर्ट आहे. आता त्याच लेवलच्या आसपास आपल्याला बँक निफ्टी येताना दिसतोय. बँक निफ्टी छोटासा पुल बॅक घेऊन आता टप्पा खाऊन इकडे पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक करत असेल 53,256चा तर परत या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं. ते 52,869, 52,582 आणि 52,300 या काही सपोर्ट लेवल आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात. गॅपडाऊन जर ओपन होतं तर थोडंसं थांबून काय प्राइस ॲक्शन बनतीये, काय सेटअप बनतोय का आणि किंवा काय रेंज बनते का हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन असेल तर या कन्सोलिडेशनमध्ये मार्केट आपल्याला साईडवेज जाताना दिसू शकतो. सेन्सेक्सचा चार्ट सेन्सेक्स जर बघितलं तर या लेवलनं लास्ट टाइम ब्रेकआउट दिला होता. या लेवलमध्ये एक बुलिश मोमेंटम, या रेजिस्टन्स म्हणजे जो कालचा जो इंट्राडे हाय होता तो आणि आजचा इंट्राडे हाय एकाच लेवलवरती आहे 75,300च्या आसपास. रेजिस्टन्स घेतला, खाली आला, क्लोजिंग जर बघितली तर 325 पॉईंट पॉझिटिव्ह आहे आणि नो ट्रेडिंगच्या या लेवलवरती आपल्याला सपोर्टवरती क्लोजिंग बघायला मिळते. ओके. वरतून बघितलं तर सपोर्ट आहे, खालनं बघितलं तर रेजिस्टन्स आहे. तर मार्केट वरतून आले त्यामुळे सपोर्टचं काम केलेलं. तर इकडे देखील काही खूप लेवल आपल्याला बघायला मिळत नाही वेगळ्या. ओके. लेवल टू लेवलच आहे पण 74,500 आसपास या लेवलच्या आसपास आहे. ओके. थोडंसं पुल बॅक घेऊन जर मार्केट वर जात असेल तर 74,900 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर आजचा इंट्राडे आहे 75,300 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 75,600 या काही बुलिश साईडचे लेवल आहेत. नेगेटिव्ह साईडचे लेवल मार्क करूया आपण. ओके. आत्ता काहीसा डबल बॉटम इकडे आपल्याला बघायला मिळतोय. मार्केटने थोडासा निगेटिव्ह मोमेंटम दाखवला
परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर सेन्सेक्स आणि निफ्टी जर बघितलं तर पॉझिटिव्ह आहे. ओके, एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर इकडे काय लेवल आपल्याला बघायला मिळतं ते ओके. हा एक सपोर्ट आहे कालचा इंट्राडे लो. ओके, आणि रिसेंटली तोच सपोर्ट आपल्याला मल्टिपल टाइम बघायला मिळतं. ओके, 74,000ची लेवल, 74,000ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडला मुवमेंट म्हणणं थोडंसं कठीण आहे. लेवल खाली येऊन छोटासा टप्पा खाल्ला, कारण की या लेवलवरती डिमांड झोन होता. छोटा मोठा पुलबॅक देऊन जर मार्केट खाली येत असेल आणि लेवल ब्रेक करत असेल सेन्सेक्सच्या, तर 73,600ची फर्स्ट सपोर्ट लेवल बघायला मिळते. सेकंड सपोर्ट लेवल आहे 73,329 आणि तिसरी लेवल आहे राऊंड लेवल 73,000. तर या काही निगेटिव्ह साईडला लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळत आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर नेट ट्रेडिंग झोनच्या वरती थोडंसं इकडे जर बघितलं तर या लेवलमध्ये कन्सोलेशनच बघायला मिळतं. ते कन्सोलेशनमध्ये आपल्याला सेन्सेक्स जातून दिसू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होते इथं काय प्राइस ॲक्शन बनते, काय इनसेट कॅन्डल सेटअप बनतोय का, रेंज बनवून मार्केट रेंज ब्रेकआउट करते किंवा डाऊन साईडला जाते, हे बघणं थोडंसं गरजेचं ठरू शकतं. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा ट्रेंड आता थोडासा पॉज झाल्यासारखा दिसतोय. नेगेटिव्ह मोमेंटम नंतर मार्केटने एका सपोर्टवरनं पुलबॅक दाखवलंय, परंतु परत पुलबॅक सस्टेन झालेला नाही. त्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला या सपोर्ट लेवलवरती म्हणजे थोडंसं या डबल बॉटमच्या सपोर्टवरती मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.